श्री गणेशाय नमः. जय ज्याजी निर्गुणा, जय ज्याजी सनातना, जय ज्याजी अगहरणा लोकपाला सर्वेशा. आपल्या कृपे करून अल्पवर्णिले आपुले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कल कोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी, हिरवी करा दीक्षाश्रयांची, वेतने देऊनी ठेविली. त्या समयी मुंबापुरी विष्णू बुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती. कैकाचे भ्रमद वडिले, परमधर्मोपदेशका जिंकले, कुमार्गवर्तीयांसी आणले, सन्मार्गावरी तयांनी. त्यासी अनावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करोनी खटपटी, बुवासी शेवटी आणले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत, भाषणे श्रोते यांचे चित्त आकर्षणी घेते ते. रात्र दिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करोनी विवरण, संतोषित केले सर्वजण, तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगृहे होत असे. जे भक्तजनाचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकून सत्वर यतिराज हासले. मुके काही न बोलती, वारंवार हास्य करती, पाहून येशी विचित्रवृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेळा संन्यासी, भुरळी पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता येती, आणि करिता त्याची भक्ती, परी हा भ्रम तुम्हा प्रती पडला असे सत्याची. पाहुनी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी, पातली आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारून, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जन, तेही निद्रेस्त झाले. निद्रा लागली बुवासी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयासी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृषिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते पारशी, जागृती आली तयासी, त्यासी धरुणी बुवासी, सावध केले त्यावेळी. हृदय धडाधड उडू लागले, घामे शरीर झाले ओले, तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून. मग स्वप्नीचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्न केक पडती. असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखोनी वृषिकांसी, काय म्हणून भ्यालासी, जरी व्रता भय मानितोसी, मग ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवा प्रतिपट खुन, धरिली तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सदंदित. तया समयापासूनी, भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामी चरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडून सुंदर, त्यांचा करोनी आहार, अर्पी शंकरा विष्णू कवी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत भाविक भक्त, सप्तमोध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थापर नमस्तो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.